की माझा मुलगा नादानीमध्ये म्हणजे अजाणतेपणामुळे असं वागला. पण इथेच एक मोठा प्रश्न येतो. लायसन्स नसताना स्कॉर्पिओसारखी गाडी चालवणं ही नादानी म्हणता येईल का? हाच तर या केसमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण कायद्याच्या भाषेत नादानी आणि गुन्हेगारी निष्काळजीपणा यात खूप मोठं अंतर आहे. त्याच्या वडिलांनी असंही म्हटलंय की ते शहराबाहेर होते आणि मुलाने परवानगीशिवाय चाव्या घेतल्या. पण साहिलच्या आई इना माकण, ज्या एक सिंगल मदर आहेत, त्यांचा आरोप तर खूपच गंभीर आहे. हो, खूपच गंभीर. त्या म्हणतायत की हा अपघात नाहीये हा गुन्हा आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की तो मुलगा आणि त्याची बहीण गाडी चालवताना धोकादायक स्टंट करून रील बनवत होते. बरोबर. आणि इथेच आणखी एक गोष्ट आहे. आरोपीच्या वडिलांनी हा रील बनवण्याचा आरोप नाकारलाय. ते म्हणतात की ती एक छोटी व्हिडिओ होती. म्हणजे हा एक शब्दांचा खेळ आहे का? रील आणि छोटी व्हिडिओ. अगदी. रील म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सोशल मीडियासाठी केलेली स्टंटबाजी येते, जी धोकादायक वाटते. तर छोटी व्हिडिओ हा शब्द त्या मानाने कमी गंभीर वाटतो. पण कायद्याला याने काही फरक पडत नाही. गाडी चालवताना मोबाईल वापरणंच मुळात गुन्हा आहे. आणि म्हणूनच पोलिसांनी फक्त त्या मुलावरच नाही तर त्याच्या वडिलांवरही FIR दाखल केली आहे. मोटर वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलाने गुन्हा केल्यास पालकांनाही जबाबदार धरलं जातं. याबद्दल कायदा नक्की काय सांगतो? पालकांची जबाबदारी नेमकी काय? हो, मोटर वाहन कायद्याचं सेक्शन 199A हे स्पष्ट सांगतं की अल्पवयीन मुलाने गाडी चालवून गुन्हा केल्यास गाडीच्या मालकाला किंवा पालकांना दोषी मानले जातं. त्यांना 25,000 रुपयांपर्यंत दंड आणि 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. अच्छा, म्हणजे हा कायदा फक्त शिक्षा करण्यासाठी नाही, तर पालकांना